इयत्ता 8वी, विषय मराठी, घटक पद्य। आज आपण गे मायभू ही कविता अभ्यासणार आहोत। कवी आहेत सुरेश भट। जन्म त्यांचा 1932, मृत्यू 2003। सुप्रसिद्ध कवी, गझलकार सुरेश भट यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयाच्या कवितातून जाणवते। रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावत हे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे। गझल या रचनाबंधनाचा निष्ठापूर्वक स्वीकार व प्रसार त्यांनी केला आणि त्यामुळेच गझल हा प्रकार मराठीत अत्यंत लोकप्रिय झाला। काफला या संपादित संग्रहात त्यांच्या काही निवडक गझलांचा समावेश आहे। आता आपण कविता अभ्यासूया। गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्यचंद्र तारे। कवी मातृभूमीला म्हणतात की तुझे सर्व पांग म्हणजे उपकार मी फेडणार आहे, तुझ्या आरतीला सूर्यचंद्र तारे आणणार आहे। म्हणजे या ठिकाणी कवी मातृभूमीची महती वर्णन करत आहेत। मातृभूमीचे उपकार फेडण्यासाठी सूर्यचंद्र तारे आणणार आहेत। आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताणा, शब्दाचं सोड माझ्या आता हळूच पाणा। आणि मातृभूमीला सांगतात की तुझ्या पुढे मी अजून ताणा आहे, ताणा म्हणजे लहान आहे, आणि त्यामुळे शब्दात सोड आता तू हळूच पाणा। म्हणजे या ठिकाणी मातृभूमीला महती सांगताना मी अजून तुझ्या पुढे लहान आहे हे सांगत आहे। पुढे बघूया। आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्माचा अर्थ आला। आई तुझ्या पुढे मी माझी व्यथा सांगणार नाही, दुःख सांगणार नाही, कारण तुझ्यामुळेच माझ्या जन्माला अर्थ आलेला आहे, तुझ्यामुळेच मी जीवन जगू शकत आहे। त्यामुळे माझी व्यथा, माझं दुःख तुझ्या पुढे मी कशाला सांगू, असं कवी या ठिकाणी सांगत आहे। मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी। मी जेव्हा तुझी पायधूळ घेतो तेव्हा माझं भाग्य हे उज्ज्वल होतं। जसं माझं भाग्य प्रयाग आणि काशी याला जसं महत्व आहे त्याप्रमाणे माझं भाग्य उजळतं। या ठिकाणी असं कवी वर्णन करत आहे की भाग्यरेषा तुझ्यामुळेच माझी उज्ज्वल झालेली आहे। प्रयाग आणि काशीचे वर्णन या ठिकाणी केलेले आहे। आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी। आईला म्हणजे मातृभूमीला म्हणतात तुझे देशभक्तीपर गीत मी रोज गाणार आहे आणि त्यामुळे माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी। म्हणजे या ठिकाणी मी एवढं गाणी म्हणणार तुझ्यासाठी की त्यामुळे माझी वाणी भिजून जाणार आहे। अशा रीतीने गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे या कवितेचे वर्णन या कवीने या ठिकाणी केलेलं आहे। यातून मातृभूमी आपल्याला वाढवते, सर्वांगाने घडवते। आपल्या जीवनात आई इतकेच मातृभूमीला खूप महत्त्व असते। त्यामुळे मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय आणि किती करावे हे कवीला सतत वाटत राहते, कारण मातृभूमीचे उपकार आपण फेडू शकत नाही आणि त्यामुळे काय काय करावे असं कवीला वाटत आहे। या कवितेतून आपल्या अंतःकरणातील मातृभूमी विषयाचा अतीव आदर कवीने अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केलेला आहे। अशा रीतीने आपण कविता अभ्यासलेली आहे। आता आपण स्वाध्याय बघणार आहोत। स्वाध्यायाचे प्रश्न आहेत पुढीलप्रमाणे। एका वाक्यात उत्तरे लिहा। पुढे आहे कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा। प्रश्न तिसरा, कवितेत आलेले 2 वाक्प्रचार शोधा व त्याचा वाक्यात उपयोग करा। धन्यवाद। लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।